विरोधात बोलतायत, असे नेहमी तुमच्यावर ॲलिगेशन लावले जातात, आरोप केले जातात. आता ते आरोप कितपर्यंत ते येणाऱ्या काळात कळते ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरांगे पाटलांनी जरा बोलताना तोंड सांभाळून बोलावं. जे आरोप माझ्यावर केला, सुपारी घेतो, असं करतो तसं करतो, काल जे बोलले मला काय तुझी पैदासेच शहाणुकुळी आहे का अशी तशी, मला तुमचं काढायला लावू नका. कारण माझी काय पैदाश आहे माझी मला माहिती. पण मला जर तुमच्या पोस्टवर जर खोलवर जायचं जर टाईम आला तर तुम्हाला समाजात तोंड दाखायला जागा राहणार नाही. कारण मी खोलवर आणि गेलेलो नाही. आणि माझ्या तुम्ही नादी लागू नका. म्या एकदम म्हणजे हिरीत पाय सोडलेले इथं. आणि मी सत्याच्या बाजूनेच चालतोय. तुमच्यासारखा मला जातीवाद भडकायचा नाही, काय नाही. तुम्हाला जे करायचं ते करा, पण समाजासाठीच काम करा. असं जातीत भांडणं हे लावायचे धंदे बंद करा. आता काय झालंय, तुम्हाला कुठंच काय हे भेटलं नाही, त्या जागेवर जातात तुम्ही, काय बी खालीवर कुठं नाही करतात, जातीवाद भडकितात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि जे तिथं जे झालंय ते जे आरोपी असतील ते त्यांना ते कानून कायद्याने त्यांना जे शिक्षा व्हायची ते होईनच ना. पण तुम्ही का म्हणून उगा जातीवर टार्गेट करतात एखाद्या, कुणालाच नका ना तुम्ही टार्गेट करू. असे मराठीच्या पोराचे माते भडकू नका. येणाऱ्या काळात ह्याचे परिणाम खूप वाईट होते ना. मात्र अमोल चुने तुमचे संबंध आरोप होते, काय म्हणते मी का कोण धनंजय मुंडे आणि कोण काय मला माहीत बी ना. कोण धन्यान फिन्या ह्यांचंच काय तर ते वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे ह्यांच्याकडे चालते लोक विधानसभेच्या टायमाला. किती घेतलं काय ते सांगू का मग. आता का बोलले नाही, दुसऱ्या दिवशीच तिथे गेले, ते घोंगडी बैठक होती. ह्यांच्यात का म्हणून दम नाही झाला त्यांच्या विरोधात बोलायला. हे किती आणलंय मला माहित नाही का. अरे धनंजय मुंडे तुम्हीच एखादं उगाच स्वतःच्या पोळी भाजण्यासाठी तुम्ही हे धंदे सुरू केले. तर जातीत भांडणं लावू नका. शांत राहा जरा जरांगे पाटील. मला नका तोंड उघडायला. तुम्ही कुठं डील केल्या, काय केल्या सर मला माहिती. येरूरच्या घाटात ते कोणची स्कॉर्पिओ होती ब्लॅक कलरची हे बी मला माहिती. कशाला मला जास्त उघडायला होतं. कशाची डिलिंग झाली? विधानसभेच्या डील केल्यात त्यांनीच काय सांगितलं की माझ्या नावाने जर कोणी प्रचार करीत असला त्याचं बुटाड्याने तोंड हाना. तुम्ही त्या टायमाला तसं मला तर तुम्ही स्वतः डील करीत होतात ना. कारण तुम्हाला वाटत नव्हतं माझ्या नावावर जर कोणी जर पैसे कमवले तर माझ्याकडे ते आमदार येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः तुमच्याकडे बोलून घेतले. कुणी डील केल्या, काय केल्या. बीडचंच उदाहरण घ्या ना. बीडमध्ये काय केलं. कालच त्या संदीप क्षीरसागरला काय म्हणले की शिवजयंतीला नाही ना असं तसं. आता तुमचं खटकेलं असेल. त्या टायमाला जमलं तुमचं. त्या टायमाला तर स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब ह्यांच्या पत्नीला तुम्ही सहकार्य करायला पाहिजे होतं ना. आज पालकमंत्री राहिले असत्या, बीडचे आमदार झाले असत्या. का नाही सहकार्य केलं. तुम्हाला गबाळ भेटलं, तुम्ही लगेच संदीप भैयाचं काम केलं. तुम्हाला काही घेणं देणं नाही. फक्त समाजाच्या नावावर पोळी भाजायची. आणि इथून पुढे आहे का तुम्ही भरपूर जातीवाद भडकिणार. एक दिवस समाजाला सरळ लक्षात येईल. त्या टायमाला वेळ निघून गेलेली असेल. पण त्या टायमाला मला तर वाटत नाही तुम्हाला 100% समाज आहे का दगडाने हाणीन.